कुठेपर्यंत करताय हे त्यांचे तोंडातून आपण ऐकणार आहे. ताई, काय तुमच्यासोबत झालेलं आहे मला सांगा. माझ्या नवऱ्याला 2097 मध्ये मला सलील देशमुख, अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख, कोठेकर, गायधणे यांनी मला सगळ्यांनी भरीस आणून मला अनिल देशमुखांकडे वाटेल त्या प्रकारचं इथून ओळख तिथून ओळख सांगून जा, मी त्यांना भेटतो. त्याच वेळेला मला ऋषिकेश कदम भेटले पोल 6 ला. त्यांनी माझ्याकडे मी माझ्या नवऱ्याच्या अपीलबद्दल विचारणा केली असता त्यांनी सरळ सांगितलं की मला काहीतरी टेबल हलवावा लागतो, त्याशिवाय आमच्याकडे कामं होत नाही. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने नाही म्हटल्यानंतर मला लपून चरून त्यांनी भरीस पाडून, एका स्त्रीला भरीस पाडून त्यांनी माझ्याकडे 5 लाख रुपये घेतले. त्याच्यानंतर 5 लाखाची मी मागणी करायला गेली असती. माझ्या नवऱ्याला लंगडा बिगडा म्हणून अपमानित करून पोल 6 मधून त्यांनी हाकलून लावलं. त्याच दिवशी विदर्भणी 7 वाजून 6 मिनिटांनी गाडी निघाली. सकाळी दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 8 वाजता रात्री 12ला माझ्या नवऱ्याला ब्रेन अटॅक आला, ब्रेनचा स्ट्रोक आला. स्ट्रोकनी माझा नवरा मरला. 13 फेब्रुवारी 2020ला माझ्या नवऱ्याची मौत झाल्यानंतर परत मी देशमुखांकडे गेली. देशमुखांच्या मुलांनी गायधने, कोठेकर, अमित गायधने, कोठेकर, अनिल देशमुख, त्यावेळेला अनिल देशमुखांना याच्यात असताना लगेच त्यांची ईडीमध्ये चौकशी झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला यांनी अनिल देशमुखांच्या मुलांनी रविनगर कॉटेजवरती मला बोलवून सलील देशमुखनी मला सांगितलं की मी तुम्हाला धनंजय मुंडेकडे पाठवतो आणि धनंजय मुंडेच एकमात्र मनुष्य असा आहे की मी तो तुमचं काम करून देऊ शकतो, पण त्यांना सुद्धा बघावं लागेल. यांनी मला तिथे अमाऊंट सांगितली नाही, पण जेव्हा ओबेरॉय हॉटेल मुंबईला हे कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड यांनी मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं असं आहे, तुम्ही आम्हाला करा. मी सगळ्या नातेवाईकांना भीक मागून, नातेवाईकांना हे विकून ते विकून, नातेवाईकांचे चोरी लपीचे आयाबायांजून पैसे जमा करून मी यांना 17 लाख रुपये, 9 लाख एक आणि 8 लाख एक एकाच वेळेला. धनंजय मुंडे त्यावेळेला जिन्याजवळ उभे होते, लुंगी घालून पांढरी जरी काठाची. त्यांची धर्मपत्नी पण त्यांच्याजवळ होती त्यावेळेला. आणि निखिल फड त्याचा बाप दारामध्ये बाहेर होता आणि निखिल फड यांनी तेलाचे डबे असतात खोके खाकी रंगाचे, त्याच्यात त्यांनी बंडल आणायला लावले. त्यावेळेला माझ्या नातेवाईकांनी कशा परिस्थितीत पैसे दिले, कुठून कुठून आणले, काय काय केले हे मला माहिती. त्यांनी प्रत्येक पैसे 2 इन्स्टॉलमेंट त्यांनी 8 लाख आणि 9 लाखाची त्या डब्यातच घेतली. तेलाचा सनफ्लॉवर तेलाचा धाराचा डबा होता खाकी रंगाचा. पहिले हॉटेल संतोष हॉटेल का काहीतरी हॉटेल आहे रोडवरती परळीला जाताना, तिकडे चढवून तिकडे पहिले बोलणं केलं. त्याच्यानंतर आम्हाला घरी सुद्धा नेलं नाही. आम्ही ज्या वेळेला पैसे मागायची मागणी केली प्रत्येक वेळेला 2 वेळा आम्ही तिथे गेलो. दोन्ही वेळेला आम्हाला पंकजाताई मुंडेच्या कानावर तर बरेचदा टाकलं की पंकजाताई लक्ष घाला, माझे पैसे आहे, पंकजाताई लक्ष. मी काय करणार आहे, प्रत्येकांचा असाच व्यवहार असतो. त्यांनी मला अशा उडबाउडीची उत्तरं दिले. पण निखिल फडला जेव्हा माझी त्यांची भेट झाली, कैलास फड, निखिल फड, त्यावेळेला साहेब हजर होते तिथे गावामध्ये, पण त्यावेळेला माझ्या समोर नाही होते, पैसे देताना माझ्या समोर होते. जिन्याजवळ त्यांच्याकडे आडवा तिडवा जिना आहे